तर नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड, काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं। भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येतोय। वाहनामधून पैसे वाटले जात असल्याचा भाजपचा आरोप आहे। आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिक माहिती आहे? विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी नाशिकमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी एक तणावाचं वातावरण जे आहे ते बघायला मिळतंय। नाशिकमध्ये गणेश गीते जे शरद पवार गटाचे या ठिकाणी उमेदवार आहेत, त्यांच्या भावाच्या गाडीची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही गाडीची तोडफोड जी आहे ती भाजप कार्यकर्त्यांकडून केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पैशांचं वाटप सुरू असल्यामुळे ही गाडी अडवण्यात आली आणि त्या ठिकाणी जो गोंधळ झाला तो या ठिकाणी झालेला आहे। मात्र महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि जे उमेदवार आहेत ते आता नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत आणि एकूणच या संदर्भातली तक्रार देणार आहेत। माहिती अशी देखील येते आहे की सुप्रिया सुळे ज्या आज प्रचाराच्या निमित्तानं नाशिकमध्ये आलेल्या आहेत त्या देखील या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल होत आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये एक प्रकारचं तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे। नक्कीच चंदन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पंचवटी परिसरात गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे।